आपण जो कायद्याबद्दल बोलत आहात, भारतामध्ये IPCचा वापर करून लोकांना तुरुंगात डांबलं जातं. कुठल्या कायद्याची चर्चा करतात? कुठल्या कायद्याची चर्चा करतात? खोटे नाटे गुन्हे दाखल करणं आजच्या राज्य व्यवस्थेचा हा अविभाज्य अंग झालेला आहे. म्हणजे 354चा खटला जितेंद्र आव्हाडांवर त्याची चुकी नसतानाही दाखल होतो. व्हिडिओ असतो की जितेंद्र आव्हाड त्या बाईच्या जवळही नाही कुठे, तो त्या बाईला सांगतोय की तुम्ही बाजूने चाला, गर्दी आहे. 354 माझ्यावर दाखल. तेवढे असले कायदे वगैरे मला काही फार हे नाही, मला फार काही चिंतेचा विषय वाटत नाही. चिंतेचा विषय राज्य व्यवस्था, आणि राज्य व्यवस्था ही ज्या पद्धतीने पुढे जाते त्याच्यात तुमच्या माझं संविधान धोक्यात आहे. काल पुण्याला एक कार्यक्रम झाला. कार्यक्रमाचं शीर्षक होतं हे संविधान का बदलावे. वाचली पत्रिका? वाचली? वाचणाऱ्यांची खालची नावं वाचली सगळी? कोण आहे ते सगळे? कोण आहे? मिलिंद एकबोटे, भीमा कोरेगाव दंगलीतला प्रमुख आरोपी मिलिंद एकबोटे हा या कार्यक्रमात आहे. म्हणजे हे कोणाचं सगळं आहे? यांना सर्वात जास्त खुपतंय ते भारताचं संविधान. लढाई त्याच्यासाठी आहे. म्हणून हा कायदा आणताना मी म्हणत होतो, आम्ही जे बदल सुचवले ते त्यांनी बदल आधी मान्य केले. आणि मी पहिल्यापासून त्यांना सांगत होतो की एक्स्ट्रीमिझम इज एक्स्ट्रीमिझम. मधला आरोपी हा तितकाच दोषी आहे जितका नक्षलांनी काही जणांच्या हत्या घडवून तो दोषी. पहलगामच्या अतिरेक्यांचा धर्म बघू नका, किंवा झारखंडमध्ये किंवा आपल्या विदर्भातल्या टोकावरती जाऊन त्या हत्या घडवून आणणाऱ्यांची जात नाही. त्यांची जी विचार आहे ते समाज विरोधी आहे, व्यवस्थेच्या विरोधात आहे. आणि इथल्या संविधानाने उलटवून टाकण्यासाठी जे जे विचार बाहेर पडले त्याच्या विरोधात आहोत. ते लेफ्ट असो नाही तर राईट असो. तर या देशामध्ये पहिल्यांदा संविधानाला विरोध कोणी केला? राईट ऑर्गनायझेशन्स नाही केला. या संविधानाला आम्ही मानतच नाही असं 1950 साली स्वतःच्या मुखपत्रात कोणी लिहून दिलं? दुसरं कोणी नाही दिलं. RSS पंच ऑफ टॉक्सच्या पुस्तकामध्ये संविधानाच्या विरोधात जेवढं लिहायचंय म्हणून लिहिलेलं कोण होते ते आजही RSS ज्यांना आयडियलॉग म्हणतात, त्यांच्या विचार प्रक्रियेमध्ये सर्वात गुरुस्थानी मानतात ते बोलून करायचं. आणि नक्षलवादाला असं कुठला माणूस या देशामध्ये की तो नक्षलवादाच्या बरोबर आहे, नक्षलवादाच्या विरोधात बोलत नाही? आपण सगळेच बोलतो. खरं तर एक कायद्याची काही गरज होती का? जेव्हा ठिपसे साहेब UAPA सारखा कायदा आहे, why do you need another law like this? It is only brought in to use the state machinery against individuals. But according to me, what I feel, की हा कायदा एखाद्या व्यक्तीच्या विरोधात वापरणं जरा मुश्किल होते. त्याच्यासाठी खूप मोठी प्रक्रिया पार पाडावी लागेल आणि मग एखाद्या व्यक्तीला त्याच्यात घ्यावा लागेल. म्हणजे कुणाल कामराला याच्यात अटक करण्यात येऊ शकते का? तर मला विचारला तर हे शक्यच नाही. पण कुणाल कामराला अटक होऊ शकते का? ते कधीही अटक होऊ शकते. ट्वीट केल्यानंतर लोकांना जेलमध्ये टाकणारी राज्य व्यवस्था आहे. ट्वीट केल्यानंतर, पण ट्वीट वरती राई भोई काढून, शिव्या घालून, गोळ्या घालून माझ्यासारखे
तारखेला धमकी देऊन मी विधानसभेत मांडून सुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली का? नाही. ते कुठल्या राज्य व्यवस्थेकडनं काय अपेक्षा करायच्या आपण सगळेच इतके थंड झालो, थंड आणि पर्यायाने शंड. मला अजून आठवतो 89 साली उलाफ पारणे, तुला आठवत असेल हे नाव, मला माहित नाही, आठवत? स्वीडनचे पंतप्रधान होते उलाफ पारणे, आणि ही वॉज अ सोशलिस्ट. आणि जगभरात सोशलिस्ट फोरम नावाचे एक फोरम आहे, ज्याच्यामध्ये 2 वर्षानंतर इथे जगातले सगळे सोशलिस्ट नेते भेटतात आणि जगामध्ये सोशलिझम टिकलं पाहिजे, वाढलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याला कशी मदत झाली पाहिजे याच्यासाठी ते एकत्र बसतात. त्या बैठकीमध्ये उलाफ पारणे नकळत कळत बोलून गेला की आम्ही स्वीडननी, म्हणजे दॅट इज अ कॉन्फिडेन्शियल मीटिंग, त्याच्या बातम्या सहसा बाहेर येत नाही, कारण बाहेर आपण काही सांगू नये आतमधलं असं त्यांच्यावर बंधन असतं. उलाफ पारवेने सांगितलं की आम्ही राजीव गांधींना 65 कोटी रुपये लाच दिली आहे, असं कथित जे काही माझ्या कानावर आहे ते मी सांगतो. पण त्यांनी हेही सांगितलं 65 कोटी राजीव गांधींनी घेतले नाही, हे त्यांनी पैसे त्यांच्या एका मित्राकरवी नेल्सन मंडेलांना अपार्थाईड रेजिम, गोड्या काळ्यांची जी लढाई चालू होती त्याच्यामध्ये पाठवायला सांगितले, आणि हे आम्ही नेल्सन मंडेला लागले. जॉर्ज फर्नांडिस हे त्या समितीत होते. जॉर्ज फर्नांडिस was considered to be one of the topmost socialist leader in the world. त्यांनी भारतात येऊन आरोप केला की बोफोर्स मध्ये भ्रष्टाचार झालाय. लाच कितीची होती? 65 कोटी रुपये. पूर्ण देश राजीव गांधींच्या विरोधात गेला. हे सोडून द्या की कारगिलच्या युद्धामध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी कोणी केली तर बोफोर्सच्या तोफांनी केली, नाही तर आपल्याला लढाई आधी आली होती. पण जेव्हा बोफोर्सच्या तोफा इथे गेल्या आणि त्या तोफांनी जे काही केलं, आणि अर्थात सैनिकांचं आपलं शौर्य नाकारताच येत नाही, आणि आपण पाकिस्तान त्याच्यातली पण मजा की तुम्हाला कळलं नसतं, एक गुरं चालणारी एक ट्राईब आहे मुसलमानांमध्ये, बक्खरवाद, काय बक्खरवाद, ते गुरं चालायला जातात आणि त्या गुरं चालणारी पोरं त्या आतमध्ये जातात. त्यांनी भारताच्या सैन्याला सांगितलं की पाकिस्तान पूर्ण आत शिरलेलं आहे, सावधान राहा, त्या पुढे पुढे येत आहे. तेव्हा भारतीय सैन्याला हे कळलं की हे असं काहीतरी घडतंय, त्याच्यानंतर आपण अटॅक करून ती सगळी जमीन ताब्यात घेतली. तोपर्यंत ती जमीन गेलेली होती. हा विषय इथेच थांबवतो. पण 65 कोटी गेल्यानंतर 89ची लढाई राजीव गांधी हरले, भारतात हरले. लोकांनी सत्ता उलटवून टाकली. 450च्या वरती जागा जिंकलेले राजीव गांधींना पायउतार व्हावा लागला. आपण आहात कुठे? महाराष्ट्राच्या एका टेंडरमध्ये 3000 कोटी रुपये गेले आहेत असं सुप्रीम कोर्ट सांगतो. कोणी जॉर्ज फर्नांडिस आरोप नाही करत आहे, कोणी जितेंद्र आव्हाडने आरोप नाही केलाय, स्वतः सुप्रीम कोर्ट सांगतं की 3000 कोटी रुपयाचा गफला दिसतो आहे. तुम्ही टेंडर मागे घेता की सुप्रीम कोर्ट इंटरव्ह्यू. शासनाच्या अधिकाऱ्यांची चड्डी पातळ होते, ते बाहेर येतात आणि दुसऱ्या दिवशी सुप्रीम कोर्टाला सांगतात वी आर कॅन्सलिंग द टेंडर. आणि पुढच्या 15 दिवसात परत टेंडर निघतं. ते 3000 कोटीने कमी असतं. 17,000चं टेंडर डायरेक्ट 14,000 कोटीवर येतं. पण 3000 कोटी रुपयाचा हा सगळा भ्रष्टाचार तुमच्या मेंदूत शिरला.
महाराष्ट्रात त्याच्यावरती किती विचारवंत बोलले, किती सर्वसामान्यांच्या मनामध्ये उद्रेक निर्माण झाला की काय चालू आहे, काय 3,000 कोटी रुपये. सर हे एकच उदाहरण आहे. हे अहो एक ठळक उदाहरण आहे, एक उदाहरण सोडून आहे, ठळक उदाहरण आहे. आणि हे कोणी आरोप केलेला नाहीये. हे सुप्रीम कोर्ट हॅज ब्रॉट टू द नोटीस ऑफ दिस कॉमन मॅन की तुमच्या महाराष्ट्रात चालू आहे. व्यवस्थेच्या भीतीने का होईना पण आपण बोलणंच बंद करून टाकलं. कायद्याचा वापर कसा करायचा, कोणासाठी करायचा. आणि मला गवई साहेबांचं कधी कधी कौतुक वाटतं, भूषण गवई साहेबांचं. त्यांनी परवा बोलता बोलता सांगितलं ईडीला सुद्धा की मला जास्त बोलायला लावू नका, मला खूप काही माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये काय झालं वगैरे 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 वगैरे. आणि ईडीचा वापर करून निवडणुका लढवायच्या नसतात, जनतेच्या मध्ये जाऊन निवडणुका लढवायच्या असतात असं गवई साहेब म्हणाले. मी सहज इट माइट बी अ कंटेम्प्ट ऑफ कोर्ट, आय डोंट नो टिप्से साहेब. आता गवई साहेबांना एवढंच सांगण्यासाठी तुमच्या हातात आहे ना महाराष्ट्रातल्या बद्दल जर तुम्हाला एवढं माहिती आहे तर खटले तुमच्या समोर चालू आहेत ना. सत्ता बदलाचे सगळे खटले तुमच्या समोर चालू आहेत. ऑगस्ट के ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जुलै ऑगस्ट सप्टेंबर परत ऑक्टोबर. मी जायचो साहेब दररोज त्या खटल्यांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवारांच्या वतीने सुप्रीम कोर्टामध्ये जाण्याचं काम मीच करायचो. नाही पण नव्हते, पण व्यवस्था बदलत नाही साहेब. गवई साहेबांनी असं म्हटलंय का की सर खटले माझ्यासमोर आण, नाही साहेब. शेवटी हे सगळं इथे झालं. हे कायदे येतात कशी, हिंमत कशी होती. आपण बोलताय फार रिलेव्हंट आहे, पण स्वतःकडे खटले आणण्यामध्ये पण वेगळा प्रॉब्लेम असतो. स्वतःहून स्वतःकडे आणले ऍटलिस्ट यू कॅन इन्स्ट्रक्ट तारीख बस करा म्हणून, तिकीट फास्ट ट्रॅक. म्हणजे जे काय तुमच्या व्यवस्थेमध्ये काय मला माहित नाही, पण असं कॉमन मॅन जे बघितलं तिथे जाऊन, म्हणजे आमच्या खटल्यामध्ये जस्टिस हिज लॉर्डशिप सूर्यकांत यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही तयार राहा, तुमचा सिम्बॉल मी काढणार आहे आणि तुम्हाला नवीन सिम्बॉल घेऊन निवडणूक लढवावी लागेल असं त्यांनी अजित पवार गटाला सांगितलं ओरली. अरे कसले घोषणा आम्ही बाहेर आलो त्या दिवशी की चला आता पॅरिटी आहे, समानता की भाई तुम्हाला नवीन सिंबल आम्हाला नवीन सिंबल, चला लढा. नाही झालं काय. प्रश्न आमचा तिथे आहे. मी त्या म्हणजे आजपासून 15 दिवसापूर्वी महिना झाला इमर्जन्सी आणि या सगळ्या विषयावर बोलत होतो. इंदिरा गांधींचा मोठेपणा होता की इमर्जन्सी मध्ये झालेल्या अट्रॉसिटीज वरती मी लक्ष द्यायला पाहिजे होतं आणि यासाठी मी पूर्ण भारतीय नागरिकांची माफी मागते हे सांगण्याचं धैर्य होतं त्या बाईच्या. आणि भारतीय जनता किती शून्य आहे याचं मोठं उदाहरण म्हणजे 77 साली ज्या जनतेने इंदिरा गांधींना पराभूत केलं, स्वतःला पराभूत केलं, पक्ष सोडून द्या, त्या जनतेने 2.5 वर्षामध्ये परत त्यांनाच सत्तेवर आणलं आणि प्रचंड बहुमताने संख्येवर आणलं. भारतीय जनतेवर मला प्रचंड विश्वास आहे. पण हे जे धर्म जात म्हणजे पट्टेगिरी तो कट्टेगिरी कशासाठी आणलं होतं तेच मला कळलं. पट्टेगिरी तो कट्टेगिरी म्हणजे काय, तुम्ही ओबीसी विरुद्ध मराठा पेटवणार, हिंदी विरुद्ध मराठी पेटवणार, इंग्लिशला हद्दपार करू सांगणार,
इंग्लिश बोलणाऱ्यांना भारतामध्ये लाज वाटेल असंही बोलणार, म्हणजे इंटरनॅशनल प्लॅटफॉर्म्सवर जाऊन आम्ही काय बोलणार. आणि मातृभाषा आलीच पाहिजे, ती बोललीच पाहिजे, आग्रह असलाच पाहिजे. स्पेन मध्ये जा, तुम्हाला एकही माणूस इंग्रजी बोलताना दिसणार नाही, एकही माणूस. इटलीमध्ये जा, एव्हरीबडी इज प्राऊड ऑफ हिज मदर टंग. आई आणि मातृ आणि मातृभाषा त्यांचं फार जवळचं नातं आहे. काही गुजरातनं बाहेर आल्यानंतर जर पहिला शब्द मुखातला कुठला बाहेर पडतो तो आई असतो, तो मॉम नसतो. इतका नजीकचा संबंध असतो आपला. त्यामुळे या कायद्याविषयी चर्चा करत असताना मला या कायद्याची भीती वाटत नाही. मला काय भीती वाटते ती या राज्य व्यवस्थेची. आता ही पडळकर जरी काय झालं, मी असा दरवाज्यातनं चालत येत होता आणि सहसा विधानसभेत जाताना मी कधी कोणाला बरोबर घेऊन जात नाही, मी एकटाच जातो विधानसभेत. ते परत पाचची लफडी, पाचसाठी कोणाच्या तरी मागे लागल्या, ते आपल्याला वेळच नाही थोडा. मी आतमध्ये जात असताना ते काही पत्रकारांशी बोलत उभे होते. मी जातो म्हटलं, लगेच त्यांनी त्या विषयातनं मार्ग काढला आणि म्हणाले, काही लोक आपण नक्सल हे गाझाला पाठिंबा देऊन गाझाच्या समर्थनार्थ टी शर्ट घालतात. मी घातला आणि आज ओपनली सांगतो की मी प्रो पॅलेस्टाईन माणूस आहे. आणि मी नाही, गांधीजी प्रो पॅलेस्टाईन होते. दुसऱ्या महायुद्धानंतर पॅलेस्टीनची जमीन इस्रायलला देऊ नका हे सांगणारे भारतात जगातले जे काही विद्वान होते, मी महात्मा गांधींना विद्वानच म्हणतो, त्यांच्या एवढा इंटेलेक्च्युअल म्हणजे त्यांचा माणूस ते सोडून द्या, तो दुसरा भाग. पण सातत्याने भारताच्या भूमीने काय पॅलेस्टाईनने समर्थन केलं. त्यांनी तो डायलॉग मारल्यानंतर माझ्यातला जितेंद्र आव्हाड जावा झाला. मी असा 50 मिनिटात पुढे गेलो आणि माझ्या आवाजात मंगळसूत्र चोर कोणाचं नाव पुढे घेतलं होतं. माझं स्क्रिप्ट झेपत नाही तर टिंगल टवाळी करू नका. मी सांगितलं का मला मुसलमानांचा चमचा जे काय चमचा आहे फार कमी ह्याच्यातून अर्पण. तुम्ही मला बोललात, मी तुम्हाला बोललो, विषय सांगता. हे दाखवलं नाही तुम्हाला, त्याने जे काय म्हटलं ते दाखवलं नाही. तर मीडियाला टीपच झाला ना. मी जो गेलो, मी जितेंद्र आव्हाड आहे, फक्त मंगळसूत्र तुम्ही म्हटलं एवढंच दाखव. मी नाही, मग तुम्हाला चोरमारे नावाच्या एका माणसाने व्हिडिओ टाकलाय तो बघा. चोरमारे नावाच्या माणसाने एक व्हिडिओ टाकलाय तो बघा. मी काय वेळ आहे, चालतं चालतं मंगळसूत्र चोर आहे, मला वेळ लागलाय. तरी काही मीडियाने त्यांच्या संदर्भात त्या विधानाशी लावला, पहिले जे काय साहेबांना बोलले मंगळसूत्र ते म्हणजे मला लोकांनी फोन केला आणि विचारलं, तेव्हा मी त्या लोकांना विचारलं, तुमच्या ओळखीचं म्हणून मंगळसूत्र चोर आहे का? तुम्हालाही विचारतो, तुमच्या ओळखीचं आहे का कोण मंगळसूत्र चोर? असेल तर सांगा, नाव सांगा ना मला. पण आहे महाराष्ट्रात आहे, तुम्हाला काय माहिती कोण होतं? झेपत नाही तर करायचं. मग दुसऱ्या दिवशी त्यांनी गाडी वाढवायची. मी आणि संतोष देशमुख ज्याची हत्या झाली होती भाऊच्या रस्त्यावर चाललो होतो. माझ्यासमोर गाडी आली, दरवाजा उघडला, तो माझ्या अंगाला लागला. मी बघितलं आतमध्ये आणि मी माझ्या स्टाईलने पुढे निघून गेलो. मग नंतर जे काय त्याला सेवा द्यायच्या होत्या त्या अशी दिल्या बिल्या, मी आपला पुढे निघून गेलो. मी आणि संतोष देशमुखचा भाऊ गणेश देशमुख आम्ही दोघे पुढे निघून गेलो. झालं तो दिवस गेला. त्याचीही काही मी वाटत आहे. माझ्याबरोबर नेहमी असणारा कार्यकर्ता नितीन देशमुख हा पायऱ्या चढतोय, बाजूला 5 जण उभे आहेत.
कार्यालयाच्या दारामध्ये नितीन देशमुख आत जात असताना खुणवलं जातं की हा बघा, तुम्ही बघा व्हिडिओ आहे की नाही, तुम्ही बघितला का व्हिडिओ? आणि नंतर भेटावून चोपला जातो त्याला. नितीन देशमुखला अटक होते, 5 जण मारतात. अटक कितीला झाली? किती जणांना झाली? एकाला. विधिमंडळामध्ये मार ज्याने खाल्ला त्यालाही अटक होते आणि 5 मारतात तर एकच अटक होतो. विधिमंडळात जर न्याय मिळणार नसेल तर महाराष्ट्राच्या दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये, पोलीस स्टेशनमध्ये कसल्या न्यायाच्या अपेक्षा करतायत? म्हणजे त्याने उठावं, शरद पवारांना शिव्या द्याव्यात, शरद पवारांच्या पोळीला शिव्या द्याव्यात, तिच्या सासूला शिव्या द्याव्यात, तिच्या नवऱ्याला शिव्या द्याव्यात. उद्धव ठाकरेंना शिव्या द्याव्यात, ज्यांचा वाढदिवस आहे. आपण सगळे त्यांना अभिष्ट चिंतन करूया की एक तो लढतोय माणूस, जिकिरीने लढतोय. जयंत पाटलांना शिव्या द्याव्यात आणि सगळ्यांनी दुर्लक्ष करावं. मी का दुर्लक्ष केले? मी नाही करणार. या मोठ्याने ना कुठल्या व्यवस्थेची चर्चा करायची आपण? त्यामुळे जोपर्यंत जनजागृती होत नाही, जोपर्यंत लोकांमध्ये आक्रोश निर्माण होत नाही, आज महागाई, पेट्रोल डिझेल, जीएसटी, त्याच्याबद्दल आपण काय बोलताना दिसत नाही. कायदे वगैरे ठीक आहे, कायदे येतील, कायदे जातील, असे अनेक कायदे, निसा आला, टाळा आला, त्याचे उपयोग दुरुपयोग झाले, व्यवस्था बनवली कायद्यामुळे. निसा आणि टाळाचा काय काय दुरुपयोग झाला, भारतात जरा चौकशी केली, तपासणी केली. किती पत्रकार आज आतमध्ये आहेत? काय त्यांचा गुन्हा आहे? गुन्हा एकच, व्यवस्थेविरुद्ध दिलं. आता हे चॅनल्स मला माहित नाही किती भाषण दाखवतात, दाखवत नाही. मालक कोण आहेत सगळ्या चॅनल्सची? एक इंडियन एक्सप्रेसची गोयंका सोडली, बाकीच्या मालकांची नावं न घेतली बरी. म्हणजे विचारी संपादक आपापसात बोलतात तेव्हा आम्हालाच चालतात. काय करणार? त्या चुकून काय झालं तर सकाळी आदेश आलेला असेल, आपली नोकरी गेली. छोटी लढाई मोठ्या पाण्याची आहे. प्रत्येक जण काय इतिहास महात्मा गांधी व्हायला तयार नाही. म्हणून मला वाटतं की ठीक आहे, कोरडे साहेबांनी सगळ्यांनी, अभिषेकने वगैरे सगळ्यांनी प्रयत्न केला. आता आपण इथे सगळे जमलेलो आहोत. ही लढाई मोठी आहे आणि तुम्हाला मला सगळ्यांना एकत्र येऊन लढा. ही लढाई लढत असताना आपले विचार मजबूत ठेवावे, आपल्याला उभं राहावं लागेल. संख्येने किती आहोत ह्याच्याकडे माझं कधीच लक्ष नसतं. अभिषेकने सांगितलं असतं तर अख्खा हॉल फुल करण्या एवढी क्षमता माझ्या राजा विचारामध्ये आहे, असं काही नाही. संख्येने ते, पण हे विचार समजून परत ते समाजात घेऊन जाणारे वाहक आपल्याला मिळाले पाहिजे. त्यात मला वाटतं हे वाहक समजत बसतील. आणि आजच्या आपल्या व्यवस्थेमध्ये हे जे काही ध्रुवीकरण सुरू आहे, ते ध्रुवीकरण अतिशय घातक आहे. एवढा हिंदू मुसलमान द्वेष या देशामध्ये पूर्वी कधीही नव्हता. एवढं जाती जातीमध्ये तीव्र द्वेष कधीही नव्हता.
हे सगळं आपलं राजकारण मजबूत करण्यासाठी केलं जातं. आपली सत्ता अबाधित राहावी, देशाचं काय होईल ते होईल याच्यासाठी केलं जातं. त्याच्याकडे लक्ष द्या. ज्या पद्धतीने भोंगाचा वापर केला जातो राजकारणासाठी दुर्दैवी आहे. आम्ही विधानसभेत बोलताना चांगल्या चांगल्या हिंदू आमदारांनी सांगितलं की भोंग्याच्या नावाखाली इथली भजन आणि कीर्तन सुद्धा बंद होणार आहे. कोकणातले किती जण आहे तिथे? कोकणामध्ये शिंग्याच्या अलीकडे पलीकडे रात्रभर भजन कीर्तन चालतं. मग ते कायद्याच्या कक्षेत येणार नाही. शेजारती आणि पहाटेची काय म्हणतात त्याला काकड आरती येणार नाही. याच्यामध्ये एक सुंदर वाक्य महात्मा गांधींचं, an eye for an eye will make the whole world blind. तुम्ही डोळ्यासाठी डोळा मागाल एक दिवशी संपूर्ण जीवन अंतर होईल. आपण तेच करतोय. समोरच्याला मारण्याच्या नादात आपणही मृत्यूला आमंत्रित करतो आहोत याचा विचारच नाही. भोंगा नाही योजनाची. अरे भोंगा नाही योजनाची तो त्याला कीर्तन भी बंद होने वाला है भाई. आपल्या मला आश्चर्य वाटतं की ज्यांचा मुंबऱ्याशी काही संबंध नाही असे एक आमदार, त्यांचं नाव नाही घेऊ इच्छित, मुंबऱ्यामध्ये अनधिकृत मशिदी किती आहेत. मुंबऱ्यामध्ये त्याच्यामुळे जातीय तणाव होतो. अरे 20 वर्षात एकदा काळीचाही जातीय तणाव मुंबऱ्यात झाला. अभिमानाने सांगू शकतो मुंबऱ्याचा आमदार. पण मग अनधिकृत धार्मिक स्थळ किती आहेत याचा हिशोब लावला तर मग काय करायचं आपण? बोलत नाही आपण. आपल्यातलाही कधी कधी जागा होतो सगळं. सनातन धर्म सनातन धर्म सनातन धर्म सनातन धर्म आहे तरी काय हे आपल्याला माहितीच नाही. आजकाल हिंदू धर्माबद्दल बोलताना कोण दिसत का? नाही, सनातन धर्म. सनातन धर्म म्हणजे तोच धर्म ज्याच्यातनं चातुर्वर्ण जन्माला आलं, ज्याच्यातनं वर्ण व्यवस्था जन्माला आली, ज्याच्यातनं स्त्री पुरुषांना बाजूला काढलं गेलं, ज्याच्यातनं शिक्षणाचा अधिकार गोठवला गेला, तोच तो सनातन धर्म. तोच सनातन धर्म यांनी छत्रपती शिवाजी राजांना राज्याभिषेकापासून वंचित ठेवलं. तुम्ही क्षत्रिय नाही, तुम्हाला राजे होता येणार नाही सांगायचं काम सनातन धर्माने केलं. त्याच्या विरुद्ध बंड केलं ते पहिल्यांदा महात्मा फुलेंनी केलं. आपल्या ताकदीवरती तो धर्म बाजूला सनातन धर्मियांना बाजूला काढण्याचं काम शाहूंनी केलं. आणि भारतातला कायम हद्दपार करण्याची व्यवस्था ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. म्हणून त्या महाराष्ट्रामध्ये श्री शाहू फुले आंबेडकर विचार मानतो. हा विचार म्हणजे काय? पुरोगमित्व म्हणजे काय? तर आपण सगळे समान आहोत. म्हणजे मी नेहमी माझ्या भाषणांमधून सांगत असतो की तुम्हाला जर एवढंच प्रेम आहे ना प्रत्येक महिला शिकलेला गेलेला, तू शिकलीस कोणामध्ये? सावित्रीबाई आणि महात्मा फुले. गणपतीचा फोटो असेल, महालक्ष्मीचा फोटो असेल, कोणाचाही फोटो असेल तर त्याच्या बाजूला दोघांचा फोटो लावा. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं तुमच्या प्रत्येकाच्या घराचा एक फोटो लावलाच पाहिजे तर तो फोटो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. स्त्री पुरुषांना समान अधिकार दिले पाहिजे म्हणण्याचं काम संविधानाने केलं. संविधान दिलं नाही. आणि ज्या व्यवस्थेमध्ये स्त्रियांना अधिकारच नव्हते, स्त्रियांना मान्यताच नव्हती, त्या व्यवस्थेला नाकारणे संविधान आलं.
ते संविधान का बदलू नये ह्याच्यावरती चर्चा होते. आपण सगळे गप्प बसतो. अधिक न बोलता ह्या कायद्याची जेवढी मला भीती वाटत नाही तेवढी भीती मला या समाजातली वाढलेली जी थंड प्रवृत्ती आहे त्याची वाटते. त्या थंड प्रवृत्तीनं आपल्याला आग लागावी, त्याच्यातनं ज्वाळा दिसल्या पाहिजेत. सत्तेचा अजरामर पट्टा कोणी घेऊन जन्माला येत नाही. इंदिरा गांधी हरतील असं कधी कोणीतरी स्वप्न बघितलं होतं का? हरल्या. कोण इंदिरा गांधी? निक्सनच्या तोंडावर जाऊन निक्सनला सांगणारी मुली अमेरिकेत की आय नो व्हॉट डिसिजन्स शुड बी टेकन फॉर माय नेशन. माझ्या राज्य व्यवस्थेसाठी, माझ्या राष्ट्रासाठी काय निर्णय घ्यायचे हे मला चांगलं समजतं, मला शिकवायचं नाही. बांगलादेश मध्ये जे चालू ते मला मान्य नाही. अन्याय आणि अत्याचार सहन भारत करणार नाही. हा गांधींचा देश आहे आणि त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध मी युद्ध करणार आणि मी बांगलादेशला स्वातंत्र्य मिळवून देणार. ते अमेरिकेला ठणकावून अमेरिकेत सांगणारे माझे नेता. 7व्या आरमान आल्यानंतर 7व्या आरमानाला आल्यानंतर अमेरिकेला मिळवून देणारी बाई होती. खुशाल पाठवा, हे युद्ध सुरू आहे. तुमच्या 7व्या आरमानाला घाबरून भारताची सैन्य माघारी घेणार नाही मी. शेवटी अमेरिकेने 7व्या आरमान मागे पण बोलून घेतलं. भारत आणि पाकिस्तानचे 2 तुकडे करून स्वतंत्र बनले देश निर्माण केला. आणि इथे आज तो ट्रम्प सांगतो काय ट्विटवर की मी सांगितलं युद्ध थांबवा, याचा व्यापार बंद करीन. आणि तू सांगतो की काय मला यांची विमानं पडली होती, यांना मोठी हानी होत होती, आमची विमानं पडली हे सांगणार आम्हाला ट्रम्प. किती जणांना माहिती आहेत किती विमानं पडली जरा सांगा. विरोधी पक्षाचं हे फेलियर नाहीये का? राहुल गांधी लढतात तुम्हाला दिसत नाही? राहुल गांधी किती लढतात? अहो सगळेच लढतात. असं एकटे करत सगळे लढतात. प्रॉब्लेम आहे की एकटे करत सगळे लढतात, आम्ही लढत नाही. मग तुम्ही म्हणा तुम्ही एकटेच लढताना दिसतात. कोणीतरी एकट्याने पुढे तुमची साथ का नाही मिळत? खूप लोकांची साथ मिळाली तर जिंकते. असं नसतं, असं नसतं. आम्ही जर म्हटलं न्याय व्यवस्थेमध्ये एकटेच आवड ठेवसे बाकीचं काय करतात अंत काय नाही करायचंय. कुठल्या रिटायर्ड जस्टिस मध्ये डेली अशा कायद्याविरुद्ध एकजूट बसल्याचं मला सांगायचं. आता बोलायचीच वेळ आली. रिटायर झाले गव्हर्नर, इलेक्शन कमिशनर, अमका कमिशनर, तमका कमिशनर, डिसेंट तयार होतो सुप्रीम कोर्टामध्ये. पत्रकार परिषद होते आणि 3 महिन्यात सगळं शांत. लोक आंधळे भुके मुकी आहेत काय? सगळ्यांना समजत असतात. काय करणार, बोलणार कोण? मला सांगा ना किती आघाडी व्यवस्थेमध्ये इतिहास नोंद येईल काय? इतिहास नोंद घेतोय. इतिहास फक्त नोंद घेतोय, आपण नाही घेत. पुस्तकांमध्ये खूप लिहिलं जातं, ते पानांवरच राहतं. का धनकडला करायचं नावाने वाजायला माहिती होतं मला. माहिती त्यांनी इम्पिचमेंट मोशन सबमिट करून घेतला होता अगेन्स्ट जस्टिस वर्मा. तेव्हा कायदा किती म्हणजे रॉलेट ऍक्ट आला 1919 मध्ये. रॉलेट ऍक्ट आला. महात्मा गांधींनी पहिला सत्याग्रह रॉलेट ऍक्ट विरुद्ध जाहीर केला. भारताने इतका प्रतिकार केला की सत्ताधीश असलेल्या ब्रिटिशांना रॉलेट ऍक्ट
मागे घ्यावा लागला. आपण वकफची जमीन सरकार ताब्यात घेते, आपण किती जण बोलतो त्याच्यावरती? आपल्याला काय करायचंय? त्यांचं आहे ते त्यांचं, बरोबर ना? वकफचा अर्थ काय आहे? वकफचा अर्थ आहे धर्म दान. म्हणजे माझ्याकडे 100 एकर जमीन आहे, तर 50 एकर जमीन मी घरच्यांसाठी ठेवी, पण 50 एकर जमीन साठी माझ्या धर्मासाठी वापरा. ती धर्माच्या नावावर करून टाकतो. ती धर्माच्या नावावर केली, ती कोणाच्या वापरायची नाही ना. मग सरकार ती जमीन ताब्यात घेणार आणि आपल्या उद्योगपती मित्रांना विकणार. याच्यामध्ये वक्फ कायद्यामध्ये बदल आलेला आहे. तुम्ही दिल्लीला किती जण जाता? मध्य दिल्लीमध्ये जेवढ्या सगळ्या उघड्या जमिनी आहेत, त्या सगळ्या वकफच्या जमिनी आहेत. 80%. हुमायूनचा मकबऱ्याच्या बाजूला 22 एकर जमीन आहे. 22 एकर. आता मध्य दिल्लीमध्ये 22 एकर उघडी जमीन कशाला म्हणतात? अर्थात त्यांची चुकी नाही असं नाही. अंटारिया जे आहे, म्हणजे अंबानी साहेबांचं जगातलं सर्वात महागडं निवासस्थान जे गणलं जातं, त्याच्यावर रिझर्वेशन होतं. आणि ते पण कसलं होतं? अनाथ आश्रमाचं. यांच्याच म्हणजे आमच्याच बंधूंनी सह्या करून देऊन टाकली त्यांना ती जमीन. माझा जबाब त्या कायद्यावर जेव्हा मी महाराष्ट्रात फिरलो तेव्हा मी सांगत होतो की कायदा आला पाहिजे, पण कसा की वकफची जमीन याच्यापुढे विकता येणार नाही. आणि मी का सांगू शकतो? कदाचित महाराष्ट्राच्या इतिहासातला पहिला हिंदू मंत्री होतो जो अल्पसंख्याक मंत्री होतो. आणि जेव्हा नागपुरातली 4.5 एकरची फाईल माझ्याकडे आली विकण्यासाठी, आणि मी जेव्हा त्या फाईलचा अभ्यास केला तेव्हा ती फाईल वकफ लँडची आहे अशी माझ्या नजरेत आलं. तेव्हा मी त्याच्यावर लिहून पाठवलं की वन्स अ वकफ ऑलवेज अ वकफ. ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं वन्स अ वकफ ऑलवेज अ वकफ. वकफची लँड विकता आली नाही पाहिजे, ती दान केलेली जमीन आहे. तिचा वापर त्या समाजातील शाळांसाठी, मदरशांसाठी, मशिदीसाठी, स्मशानासाठी, म्हणजे ते कब्रस्तानासाठी, कॉलेजेससाठी, काही त्या समाज उपयोगासाठी झाल्या पाहिजे. त्याच्यावरती कायदा करा ना. त्या जमिनी आम्ही ताब्यात घेणार आणि विकणार आणि त्याच्यात पैसा जमा करणार आणि मग तो आम्ही समाजाला, तुम्हाला कोणी सांगितलं? आणि त्या समाजाला चांगलं वागवायला दिसतंय, बाकी काही करू नका. त्याला काही पैशाची गरज नाही. एकवीस वर्ष तुरुंगात चढल्यानंतर बाहेर आले बिचारे, तोपर्यंत अख्खं घरदार उद्ध्वस्त झालेलं असतं. चर्चा आहे आपल्याकडे कोणाकडे? नाही करता पण चर्चा. आपल्याला व्यवस्थित युद्ध बोलावं लागेल. ते बोलण्यासाठी तुम्ही इथे आलात, समजून घेण्यासाठी इथे आलात, याचा मला संख्येने किती आय एम नॉट बॉदर्ड. पण चावडी सभा हीच भारताची खरी ताकद आहे. दिल्ली बोळातली सभा ह्याच भारताची खरी ताकद आहे. बिचारे दिल्ली बोळातच पुढे हायवेवर गेले पाहिजे. ते डायरेक्ट हायवेवर आले की दिल्ली बोळात समजतच नाही काय झालं. दिल्ली बोळात जावं लागेल, बोलावं लागेल, सांगावं लागेल. ते करण्याचा प्रयत्न बोलण्याचा तुम्ही सगळे करतात. त्यापासून मनापासून तुमचं अभिनंदन करतो. जिथे जिथे मी असीन, राजन विचारे साहेब असतील, आम्ही सगळे जाऊ. काँग्रेसची मंडळी इथे आलेली आहेत, सगळे समविचारी आपण सगळे जमलेलो आहोत. आपल्याला सगळ्यांना एकत्र राहावं लागेल. सीटा किती मिळत आहेत, कोणाला किती सीटा जाणार आहेत, कसं होणार आहे? 2 सीटा कमी मिळतील, पण त्या 2 सीटा कमी घेऊन 4 सीटा पाडण्याची ताकद आपल्या निर्माण झाली. म्हणजे आपण गद्दारीला राज्य मान्यता देतो, लोकमान्यता. आजकाल गद्दारीबद्दल लोक बोलतच नाही, लोकांनीच मान्यता देऊन टाकली. कुठला गेला असेल म्हणजे
असे वाटतं की काल रात्री माझ्याबरोबर जेवढी माणसं दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊन प्रवेश घेऊन मोकळे होऊन जातात. अरे अगला आपल्याला पण आता आपल्यातलं पण आपल्याकडे ठेवलेलं आहे. म्हणजे ज्याला आपण भावासारखं वापरतो त्याच्या हातात सगळी व्यवस्था असते, तो अचानक एक दिवशी सांगतो मला जावं लागेल. अरे आणि ऑफर आहे, ऑफर आम्हाला नाही. अरे आपण काहीतरी घेऊन जन्माला आलो ना, तेच घेऊन वरती जायचंय. ते 3 कोटी 10 कोटी 20 कोटी हे काय घेऊन नाही जायचंय वरती. आयुष्यात सगळं माफ होतं, पण विचारांशी केलेली गद्दारी कधीच माफ होत. इतिहास हा अडचणीत साथ देणाऱ्यांचा असतो, सूर्याजी पिसाळ साधीला साथ नाही. म्हणून सूर्याजी पिसाळांना आपल्याला ठेचावं लागेल. हा कायदा वगैरे येत राहील जात राहील, या कायद्याने काही कोणाला अटक होईल, अटक होईल की नाही, पण पोलिसी राज्य येत आहे हे लक्षात घ्या. हे पोलिसी राज्य तुम्हाला थांबवावं लागेल. आज जे पुण्यामध्ये कार लागलेले पुण्यामध्ये घडलं ते पोलिसी राज्य आहे. त्याला पोलिसी राज्य म्हणतात की तो आम्हाला अडचणीत आणतोय काय, त्याच्या आधी त्यालाच अडचणीत आणा. आणि आता काय त्याच्या रक्त घ्यायचं, फॉरेन्सिक लॅबोरेटरीला पाठवायचं, फॉरेन्सिक लॅबोरेटरीज लिहून देणार की शरीरामध्ये कोकेन सापडले. बेला बॉम्ब लागला त्याला एनडीपीएस केला आता 1 वर्ष झाली. आज गडसे फार बोलतात की आमच्या विरोधात हे सुडाचं राजकारण सुरू झालंय असं नव्हतं. महाराष्ट्रात ही फार प्रेमाचं सन्मानाने राज्यव्यवस्था चालवली जायची. इथे वैचारिक विरोध असायचा, वैतक व्यक्तिगत सूड कधीच घेतला जायचा नाही. इथे संवाद असायचा, विसंवाद नसायचा. इथे मतभेद असायचे, मनभेद नसायचे. चारे साहेबांची एजन्सी आहे, ती एजन्सीच काढून घ्या असं जर राजकारण होणार असेल, त्या राजकारणाला काय. तेव्हा या व्यवस्थेविरुद्ध लढूया. हा कायदा ही बुजगावणे आहे. या कायद्याबद्दल मी काय फार मानत नाही, याच्याने मला काही फार भीतीही वाटत नाही. तरी नशीब कवई साहेब आल्यामुळे निदान बोलताना हिंमत तरी होते आहे, बोलतायत ते. पण बोललं तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल. चंद्रचूड साहेब टिप्सेस आहे. सरकार विमानतळावर जातं स्वागताला, कवई साहेब येतात, डेप्युटी सेक्रेटरी जातो. या व्यवस्थेबद्दल आपण काय म्हणायचं. याच्यातलं मर्म कोणाला समजलं असेल तर त्यांनी समजून घ्यावं. मी उघडपणाने बोलत नाही. चंद्रचूड चंद्रचूड आहे, कवई कवई आहे. किती जणांना कळलं मला माहिती, किती जणांना कळलं मला माहित नाही. सात नाही त्याला 7 म्हणतात. जाती पातीच्या आधारावर, धर्माच्या आधारावर आलेली राज्यव्यवस्था या देशाला धोकादायक आहे. शेवटी अखेरीस हे संविधान निरंकृत करेल ही त्याची सुरुवात आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.